आगामी विधानसभा निवडणुकीतल्या एका सर्व्हेवरून जोरदार राजकारण सुरू झालंय। त्या सर्व्हेमध्ये भाजपला 95 ते 105 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। परिणामी संजय राऊतांनी सर्व्हेवर टीका केली, तर लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे महायुतीचं सरकार येईल असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता सर्व्हेंना सुरुवात झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधीही अनेक संस्थांनी त्यांचे सर्व्हे जाहीर केले होते, मात्र प्रत्यक्ष निकालात अनेक सर्व्हे साफ आपटले होते। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पहिला सर्व्हे प्रसिद्ध झाला। त्या सर्व्हेवर संजय राऊतांनी तोफ डागली आहे। सर्व्हे हा काय ब्रह्मदेवाचा सर्व्हे आहे का, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 जागा मिळणार असा अंदाज बहुतांश सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला होता, त्याचं काय झालं असा सवाल संजय राऊतांनी केला। तसंच हे सर्व्हे दिशाभूल करण्याकरता असतात असा आरोपही संजय राऊतांनी केला। ब्रह्मदेवाचा सर्व्हे आहे। याच लोकांनी सर्व्हे दिला होता ना की मोदींना 350 जागा मिळतील। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही 175 ते 180 जागा 100% जिंकतोय। या सर्व्हेवरती विश्वास ठेवू नका। हे सर्व्हे जे आहेत, हे जे सर्व्हे येत आहेत, हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार आहे। छगन भुजबळ यांनी मात्र सर्व्हेंबाबत वेगळं मत व्यक्त केलं। करण्यात आलेला सर्व्हे हा 8-10 दिवसांपूर्वीचा असेल, मात्र आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। याकडे छगन भुजबळांनी लक्ष वेधलं। आतापर्यंत हा सर्व्हे म्हणजे एक आठवडा 10 दिवसाच्या अगोदरचा सर्व्हे असणार। ज्या काही योजना नवीन ह्या महायुती सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आखल्यात आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्याचा निश्चितपणे परिणाम हा सकारात्मकरित्या पॉझिटिव्हली हा महायुती पक्षात सरकारसाठी होणार आहे। विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत जातील तसतसे वेगवेगळ्या संस्थांचे सर्व्हे प्रसिद्ध होतील। आता कुणाचे सर्व्हे सत्यतेच्या कसोटीवर खरे ठरतील हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।